मित्रांनो, तुम्ही खात असणारा पिझ्झा हे गरिबांचं खाणं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. इटलीमधील शेतकरी हे फ्लॅट ब्रेडवर ताज्या भाज्या, ऑलिव्ह ऑइल आणि चीज याचा वापर करून पिझ्झा बनवत असत. हा पिझ्झा बनवायला स्वस्त, खायला चवदार, बनवायला सुद्धा खूप सोपा असायचा. इटलीची राणी मार्गरेटा एकदा इटलीमध्ये फिरत असताना तिला या पिझ्झाचा वास आला. तिला हा पिझ्झा चाखायची खूप इच्छा झाली होती. एका स्ट्रीट वेंडर करून तिने एक पिझ्झा बनवायला लावला. तर या पिझ्झामध्ये स्ट्रीट वेंडर मार्गरेटा राणीला इम्प्रेस करण्यासाठी इटलीच्या झेंड्यामधील रंग आपल्या पिझ्झामध्ये वापरले. जसं की लाल रंगासाठी त्यांनी टोमॅटो सॉस वापरला, व्हाईट रंगासाठी त्यांनी व्हाईट चीज वापरले व तसेच ग्रीन कलरसाठी त्यांनी बेसिलची पाने वापरली. तर हा पिझ्झा बनवून त्यांनी राणीसमोर सादर केला. तर त्या राणीला हा पिझ्झा खूप आवडला. या पिझ्झाचे नाव मार्गरेटा पिझ्झा असे पडले. इटलीमध्ये वर्ल्ड वॉर झाला होता तेव्हा ब्रिटिश इटलीमध्ये गेले व त्यांनी हा पिझ्झा चाखला. त्यांना हा पिझ्झा एवढा आवडला की त्यांनी आपल्या सवयीनुसार या पिझ्झाची रेसिपी देखील आपल्या देशात म्हणजे ब्रिटनमध्ये नेली व तिथून ह्या पिझ्झाची रेसिपी पूर्ण जगभर पसरली. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचं खाणं असणारा पिझ्झा हा अख्ख्या जगभर असा काही पसरला. प्रत्येक पिझ्झा लवर सोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी व्हायरल गोष्टीला हक्काने फॉलो करा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही.